नमस्कार, तिरंगा रक्षक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडलेल्या आहेत। काही राजकीय विश्लेषकांकडून तर्क वितर्क लढवले जात आहेत। आम्ही तिरंगा रक्षकच्या माध्यमातून एक्झिट पोल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये आपण पाहूया सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण पंचायत समितीचे निकाल। हे संभाव्य निकाल आहेत। निकाल उद्या दुपारनंतर जाहीर होतील। हे तिरंगा रक्षकचे अंदाज आहेत। यामध्ये पाटण पंचायत समितीमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची एक हाती सत्ता येऊ शकते। एकनाथ शिंदे गटाला 7 ते 9 जागा मिळू शकतात। भारतीय जनता पक्षाला 4 ते 5 जागा मिळतील आणि इतरांना 1 ते 3 अशा जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। असा एक्झिट पोल आमच्यापर्यंत येतोय। तिरंगा रक्षकच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी पाटण पंचायत समिती ही एक हाती सत्ता येऊ शकते। मात्र कराड पंचायत समितीमध्ये एकत्रित सत्ता स्थापन करायला लागेल किंवा करावी लागेल अशीच परिस्थिती आहे असा एक्झिट पोल सांगतो आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीला 8 ते 10 जागा मिळतील। राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी संयुक्त 7 ते 10 जागा मिळतील। शिवसेना, उद्धव ठाकरे गट, त्याचबरोबर एकनाथ शिंदे गट एकंदरीत 6 ते 8 जागा मिळतील आणि इतर पक्षाला आणि अपक्षांना मिळून 3 ते 4 जागा मिळतील अशी परिस्थिती आहे। कराड पंचायत समितीमध्ये कुणाचीही एक हाती सत्ता होणार नाही। 2 पक्षांना 2 गटांना एकत्र यावं लागेल अशीच परिस्थिती एक्झिट पोल वरून दिसते आहे। मात्र पाटणला एक हाती सत्ता होऊ शकते।